हे मंदिर आहे पुण्याहून 22 किलोमीटर अंतरावर मुळा, मुठा, भीमा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेले. ते मंदिर कोणते आहे माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना. अष्टविनायकांपैकी एक थेऊर येथे वसलेले चिंतामणी गणपती मंदिर. आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासुर याला जन्म दिला. जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला पंचपक्वान्नाचे जेवण खाऊ घातले. गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषीकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला. गणपतीने गणासुराला कंद वृक्षाखाली पराभूत करून त्यांच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषीला दिले. यांचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न असलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कंद वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कंदपूर असे सुद्धा म्हटले जाते. चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज आपल्या गुरूंच्या म्हणजे श्री नयन मारुती गोसावी यांच्या आज्ञेनुसार येथे येऊन स्थायिक झाले. त्या ग्रामस्थांनी सांगितलेल्या क्षेत्र महिमेमुळे मोरया गोसावी महाराजांना अपार आनंद झाला. श्री चिंतामणीचे दर्शन घेऊन गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तेथे तपश्चर्येला सुरुवात केली. तर ही होती थेऊर येथील चिंतामणी विनायकाची कथा. अशाच रहस्यमयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी गिरितेजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.